एक रंग मित्रांचा, एक रंग आनंदाचा, सण आला उत्सवाचा, साजरा करूया सण चला रंगांचा. तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, मी दिव्या. तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत आहे. तर आज रंगपंचमी, फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजे रंगपंचमी. हा सण मराठीतील फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो. मित्रांनो, ऊन तापायला सुरुवात झालेली असते. अंगातून घामाच्या धारा वाहायला लागलेल्या असतात. अशातच पाण्याचा शिडकारा घेऊन रंगांची उधळण करणारी रंगपंचमी येते. महाराष्ट्रात आणि भारतात हा सण होळी, धुलीवंदन, रंगोत्सव, धुळवड, रंगपंचमी अशा विविध नावाने साजरा केला जातो. काही ठिकाणी होळीच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी होते, तर काही ठिकाणी होळीच्या 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी होते. द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बालपणी त्यांच्या मित्रांवर रंग आणि पिचकारीने पाणी उडवून हा सण साजरा करत असत. तर द्वापार युगापासून आजही हा सण आनंदाने साजरा होतो. रंगपंचमीच्या दिवशी सर्वात प्रथम देवावर केशरी रंग शिंपडला जातो आणि देवालाही आपल्या आनंदात सहभागी करून घेतले जाते. देवाला रंग लावून झाल्यावर आपण आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन रंग खेळतो आणि एकमेकांच्या अंगावर पाणी फेकतो. रंगपंचमी हा सण भेदभाव, वैरभाव, मतभेद, राग अशा सर्व बाबी दूर करून मानवी जीवनात आनंदाचे रंग उधळण्यासाठी निर्माण केलेला आहे. या रंगपंचमीच्या रंगांमध्ये सुद्धा एक संदेश लपलेला आहे. जसे की पांढरा रंग शांती, सत्य व पावित्र्याचे प्रतीक, केशरी रंग त्याग आणि धैर्याचे प्रतीक, हिरवा रंग निष्ठा व समृद्धीचे प्रतीक, गुलाबी रंग प्रेम, स्त्रीत्व आणि दयाळूपणाचे प्रतीक, पिवळा रंग आनंद, आशा, आशीर्वाद, सकारात्मकतेचे प्रतीक, निळा रंग शांतता, शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक, जांभळा रंग राजेशाही आणि संपत्तीचे प्रतीक, काळा रंग भव्यता, वाईट, मृत्यू आणि गूढतेचे प्रतीक, लाल रंग प्रेम, आवड, धोका आणि ऊर्जेचे प्रतीक. आपणही आपलं जीवन वेगवेगळ्या रंगांनी रंगून जावे. हे रंग भावनांचे असावे, प्रेमाचे असावे, मायेचे असावे, ईश्वर भक्तीचे असावे, आपुलकीचे असावे, प्रामाणिकतेचे असावे आणि सहकार्याचे असावे. रुसवे, फुगवे, श्रीमंत, गरीब, जातीभेद, दुःख विसरून सर्वांना एकाच रंगात रंगून घेणारा हा सण म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमी साजरी करताना कोणती काळजी घ्यायला हवी? पहिली म्हणजे रासायनिक रंगाचा वापर टाळावा आणि त्याच्याऐवजी नैसर्गिक रंग वापरावे. आणि दुसरी म्हणजे पाण्याचा वापर कमी करावा आणि कोरडे रंग वापरावे. तिसरी म्हणजे रंग खेळताना दुसऱ्यांना कोणतीही इजा होऊ नये त्याची काळजी घ्यावी. तर मित्रांनो, ही रंगपंचमी तुमच्या जीवनात नवनवीन रंग घेऊन येऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. रंग न जाणती जात न भाषा, चला उडवूया रंग, वाढू दे प्रेमाची नशा, साजरी करूया धुळवड ही मनी आशा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.